उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा नुसता मराठवाड्याचा नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेरील शेतकऱ्यांचा हा मोर्चा संभाजीनगरात 11 तारखेला होत आहे। मागच्या 5 तारखेपासून शिवसैनिक गावोगाव ग्रामसभा घेत आहेत, गावाच्या भेटी गावाच्या बैठका घेत आहेत। कालच्या दिवशी सगळ्या तहसीलवर आणि सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य अशी निदर्शनं शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आणि आता यानंतर 11 तारखेला भव्य असा मोर्चा संभाजीनगरात होतोय। या मोर्चाची मुख्य मागणी आमची हीच आहे की संपूर्ण कर्जमुक्ती। दुसरी मागणी आहे की शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत। तिसरी मागणी आहे पीक विम्याचे जे निकष बदलले गेले ते पूर्ववत करा। आणि चौथी मागणी गुरंढोरं आणि घरदार जे पडले याला पूर्णपणे निकष सोडून मदत द्या। परवाच्या दिवशी जे पॅकेज जाहीर केलं सरकारने हे पॅकेज फसवं आहे। 31,500-600 कोटीचं हे पॅकेज अतिशय फसवं आहे। याच्याविषयी मी ऑलरेडी डिटेल सांगितलेलं आहे। 10,000 रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे, जवळपास 2,500 कोटी रुपये पूर्वीचे दिलेले म्हणून ते दाखवलेले आहे। 5,000 रुपयाचा पीक विमा जो क्लेम कितीचा होईल, जास्तचा होऊ शकतो, कमीचा होऊ शकतो, मिळेल न मिळेल, पीक विम्याचा आहे। एनडीआरएफच्या निकषानुसार 6,172 कोटी आहे आणि सरकार जी मदत करणार शेतकऱ्याच्या हातात तुटपुंजी मदत मिळेल। आणि म्हणून हा मोर्चा एक विराट मोर्चा होणार आहे। गावोगाव शिवसैनिक शेतकऱ्यामध्ये जनजागृती करतात, नुसती जनजागृती नाही करत आहे तर सर्व शेतकऱ्यांना मदत सुद्धा करतात वेगवेगळ्या प्रकारची। कुठं होर्डिंग लावून किंवा कुठं पोस्टर लावून मदत शिवसेनेची चालू नाही। शिवसेनेची मदत ही निर्वाज्यपणे एक सेवा म्हणून सगळ्या ठिकाणी चालू आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल की हा मोर्चा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी आहे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळण्यासाठी आहे। सरकार खोटं ज्याला नॅरेटिव्ह म्हणता येईल ते सेट करण्याचा प्रयत्न करतोय। 31,500, 31,500, 31,500 या झूट गोष्टी आहे। सरकार हेही सांगतं तामिळनाडूपेक्षा याच्यापेक्षा आम्ही जास्त दिलं, कुठेही जास्त दिलेलं नाही। आणि म्हणून सरकारच्या विषयी जनतेच्या मनात जो रोष आहे हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, एकट्या शिवसेनेचा नाही। शिवसेना याच्यात पुढाकार घेते आणि शेतकऱ्यांनी उद्धवजींना बोलवलेलं आहे नेतृत्व करण्यासाठी। अशा प्रकारचा मोर्चा आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांनाही आवाहन करेल या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आपण सहभागी व्हा। मला असं वाटतं याच्यात हजारो शेतकरी सहभागी होणारच आहे आणि याचा धसका मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाने घेतल्यानंतर पॅकेज तेही फसवं पॅकेज जाहीर केलेलं आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या आत शिवसेनेची मागणी या सरकारला पूर्ण करावी लागेल। चर्चा अशी सुरू आहे की तुम्ही मोर्चाची तारीख जाहीर केली आणि आता त्यामुळे उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा शहरात येत आहेत, बैठका तेही घेणार आहेत आणि पक्षाच्या सरकारी बैठकाही घेणार आहेत, अनुदान वाटप या सगळ्या समस्या। हे पहा, हे लोक येत आहेत, एक तर सगळ्यात आधी शिवसेनेचा मोर्चा निघणारे उद्धवजी येणारे म्हणून हे लोक येत आहेत एक, आणि हे लोक घेत आहेत त्यांच्या पक्षाच्या बैठका। उद्धवजी ठाकरे साहेब कोणतीही पक्षाची बैठक घ्यायला येत नाही। उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांसाठी लढा द्यायला येत आहेत। बाकीच्या पक्षाला निवडणुका लढायचं, जिंकायचं, हरायचं चालू आहे। मग ते भारतीय जनता पार्टी असेल आणि जे आमच्याकडे गेलेले शिंदे गट असेल, परंतु शिवसेना आणि माननीय उद्धवजी हे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी या संभाजीनगरात येतात, कोणत्याही बाकी कामासाठी येत नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हो कोणी हो, मागे 4 वर्ष सतत आम्ही लोकसभेत मागणी केली होती की प्रधानमंत्री आले पाहिजे, मोदीजी। ते आले म्हणजे काही ना काहीतरी अजून जास्त सरकारी मदत मिळू शकते। आता सुद्धा त्या ठिकाणी आता हा ओला दुष्काळ आहे। आता ओला दुष्काळ असताना या ठिकाणी आम्ही माननीय उद्धवजीच्या बरोबर मी अंबादासजी दानवे, संजय राऊत आम्ही गेलो होतो। किती भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली। आणि भयानक परिस्थिती असताना त्या ठिकाणी केंद्र सरकारचं काही लक्ष नाही।
मागे त्या ठिकाणी केंद्र सरकारने अगदी ओरिसाला मदत केली, तामिळनाडूला मदत केली, हिमाचलला मदत केली आणि आपल्याकडे काहीच मदत नाही. आपल्याकडे त्या ठिकाणी फक्त घोषणा. आणि तेही त्यांनी सांगितलं की मला यांनी अजून प्रस्ताव पाठवला नाही. म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं की हा माननीय उद्धव साहेब नेतृत्वाखाली जो मोर्चा आहे तो याच करताय की प्रधानमंत्र्यांनी सुद्धा या मराठवाड्यामध्ये आलं पाहिजे, परिस्थिती पाहिली पाहिजे. मागे इतका मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळेस ते आले नाही. कमीत कमी आता या दुष्काळात तरी आलं पाहिजे ना, या म्हणजे ओला दुष्काळामध्ये तरी आलं पाहिजे ना. पण ते येतच नाही, काही नाही. आणि फक्त हे दोघं जण त्या ठिकाणी काहीतरी जसं आता अंबादाजी दानवे बोलले फसव पॅकेज येते. म्हणजे फसव पॅकेज असताना त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काहीच केलं नाही त्यांनी, फक्त घोषणा करता. शेतकरी त्या ठिकाणी पूर्णपणे सतर्क आहे. ज्यावेळेस लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 21 रुपये 2 वेळेस दिले, नंतर दिलेच नाही. आणि आता त्या बहिणी रडतात मग आणि सगळं बोमाबोम चालली. मग म्हणून त्यांनाही असं वाटतं शेतकऱ्यांना की हे पण हे जे आता घोषणा केली त्यांनी तेही फसवीच आहे असं त्या ठिकाणी स्पष्टपणे लोक आता म्हणायला लागले. म्हणून माननीय उद्धवजींवर खूप मोठा विश्वास त्यांचा आहे आणि म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हा आमचा मोर्चा निघतोय. आणि म्हणून या ठिकाणी पक्षाच्या बैठक नाहीये, पण आमचे कार्यालय जे आहे शिवाई सेवा ट्रस्ट हे कार्यालय आमचं शिवसेनेचं, याचं उद्घाटन खूप दिवसांपासून पेंडिंग पडलं होतं. ते उद्घाटन आमचा मोर्चा संपला गुलमंडीवरचा, गुलमंडीवर आले, मोर्चा संपला की साहेब इथे येतील साधेपणाने. हा साधेपणा, आम्ही काय बँड माझ्या ढोल ताशा काहीच लावत नाही, एकदम साधेपणाने आमचं, आम्ही काहीच लावणार, फक्त आमचे झेंडे लावलेले फक्त, बाकी नाही. आणि उद्धव साहेब येतील, कार्यालयात उद्घाटन करतील, बसतील, काही पदाधिकाऱ्यांवर चर्चा करतील आणि निघून जातील, अशी ही आहे. म्हणून या शिवाई सेवा ट्रस्ट या इमारतीचं उद्घाटन खूप दिवसांपासून पेंडिंग होतं, ते आता त्या ठिकाणी क्लिअर होईल. आणि आता नाही, हे घरगुती आहे ना. नाही, हे उद्घाटन नाही, हे कार्यालय ऑलरेडी चालू आहे. पक्षप्रमुख इथे येत आहेत, त्यांच्या हस्ते ऑफिशियली फक्त फीत कापायचं. हे कार्यालय ऑलरेडी कार्यरत आहे, परंतु पक्षप्रमुख इथे येत आहेत आणि जवळच येत आहेत, म्हणून आम्ही फक्त फीत कापतोय. कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम इथे नाही. 11 वाजेची वेळ आहे, क्रांती चौकातून निघेल, गुलमंडीवर याचा समारोप होणार आहे. विभागीय आयुक्ताला भेटून आम्ही निवेदन देऊ, परंतु समारोप गुलमंडीवर करू, कारण या गुलमंडीवर काही शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात भूमिका व्यक्त करतील आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपली भूमिका व्यक्त करतील. जनरली 11चा मोर्चा 11:15 11:30 निघाला, 12:30-1 पर्यंत हा सगळा कार्यक्रम 1-1.5 तासात होईल, अशा प्रकारचं शेड्यूल आहे. त्यांच्यासोबत संजय राऊत साहेब असतील, त्याप्रमाणे सुभाष देसाई साहेब असतील, कदाचित अनिल देसाई पण असतील. आणि आम्हाला असं वाटतं की अचानक का होत नाही, सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब सुद्धा येण्याची शक्यता आहे.